आणि गेलचा परिचयानंतर आप्पासाहेब भोसले, एस के लिमये, डिसरी या सगळ्या लाल पक्षाच्या तेव्हाच्या नेत्यांशी झालेला होता आणि त्यामुळं लाल निशाण पक्षाशी असलेलं एक राजकीय नातं, वैचारिक नातं हे प्रारंभीच्या दिवसांमध्ये गेलची होतं आणि म्हणून गेलच्या पुस्तक संबंधी असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या वासूमध्ये होणं हे अतिशय मला महत्त्वाचं वाटतं. इतकंच नाही तर कॉम्रेड भास्करराव जाधव यांनी मागोवामध्ये गेलच्या संशोधनाचे अनेक लेख हे मराठीमध्ये भाषांतरित केले. तर या भास्करराव जाधवांचे सुद्धा शेवटचे दिवस हे या वास्तूमध्ये त्यांना व्यतीत करायला ते आजारी होते आणि तेव्हा त्यांना इथं त्यांचं वास्तव्य होतं. म्हणून आप्पासाहेब भोसले, कॉम्रेड आप्पासाहेब भोसले, कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या वास्तव्यामध्ये या इथे या डॉक्टर जे आंबेडकर यांचा हा कार्यक्रम आयोजित करणं हे अतिशय एक नॉस्टॅल्जिया, चांगल्या अर्थानं नॉस्टॅल्जिया, अर्थपूर्ण रीतीनं हा आहे. म्हणून इथे गेलचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे गेलच्या एकूणच संशोधनाच्या आणि वैचारिक योगदानाबद्दल मी आज काही फारसं बोलणार नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ठळक केल्या पाहिजे. दोन गोष्टी ठळकपणे मला सांगायच्या वाटतात. त्यामध्ये ग्रामसीनं असं म्हटलेलं आहे की विचारवंत कसा असावा तर तो ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल असला पाहिजे, एक जैविक विचारवंत असला पाहिजे. तो केवळ संशोधन किंवा चिंतन म्हणून असं नव्हे तर चळवळीची लोकचळवळी ही त्याचं नातं असलं पाहिजे, एक जैविक नातं असलं पाहिजे. आणि आपण जर डॉक्टर जे आंबेडकर यांचं संबंध आयुष्य जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल एकीकडे संशोधन आणि अभ्यास आणि त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजे अगदी समांतरपणे त्या इथल्या पर्यावरणवादी, स्त्रीवादी, दलित असतील, कष्टकरी असतील, आदिवासी असतील, चळवळीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. आणि त्यामुळं एक फ्रेंच तत्त्वज्ञ आहे पिएरे बोर्डियू, तो असं म्हणतो की जो इंटेलेक्च्युअल असतो तो एक कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल असतो. त्यामुळे ग्रामसी असो किंवा बोर्डियूने जी विचारवंताची, स्कॉलरची, अभ्यासकाची, संशोधकाची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येनुसार आपण जर पाहिलं तर गेलचं संबंध वैचारिक आयुष्य हे कसं समृद्ध होतं आणि कसं श्रीमंत होतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि